नमस्कार, आपण या ठिकाणी नंदी चौकामध्ये आलेलो आहोत. दादा, आम्ही आता थोड्या वेळीपूर्वी पाहिलं, तुम्ही एक कॉक्रोचचा मास्क एक चेहरा लावून आला होता आणि तरुण आहात आणि गळ्यात कांद्याची माळ आहे. तुम्ही शेतकरी दिसताय, तर नेमकी तुमची मागणी काय आहे आणि पोलिसांनी तो मास्क का काढून घेतला? आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना मांडण्यासाठी मी नगर जिल्ह्यातून या ठिकाणी आलो. याआधी आम्ही लोकसभेच्या आधी कांदा आणि दूध प्रश्न इतक्या तीव्रतेने मांडला का या सरकारचे महाराष्ट्रात उलथून पडून आपले 30 खासदार निवडून आले. इतक्या महत्वाचा त्यावेळेला आम्ही प्रश्न मांडला होता. त्याच अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी आंदोलनात कांद्याला 50 पैशांपासून तर 5 रुपये किलो पर्यंत भाव मिळत आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो. तर आज पाहतोय आपण एक संविधानिक पदावरती जबाबदार नागरिक बसलेले लोक एक बेरोजगार तरुणांना कॉक्रोच म्हणून संबोधतात. याचा निषेध कुठेतरी करण्यासाठी आम्ही तो मास्क सोबत आणला होता. आम्ही काय तलवारी बंदुका आणून काय आम्ही काय अतिरेकी नाही आहोत. एक युवा शेतकरी आहोत, बेरोजगार आहोत. आम्ही रात्रंदिवस कष्ट करून आज कांदा पिकवतो आणि त्या कांद्याला 50 पैशांपासून 5 रुपये किलो पर्यंत बाजार भाव मिळतोय. तर संतापलेला शेतकरी या ठिकाणी सामील व्हायला आला होता आणि हा युवा शेतकरी आज आपल्या समोर सांगतोय, सरकारी यंत्रणा सांगतायत त्या किलोला पिकवायला 18 रुपये खर्च येतो आणि आम्हाला मिळतात 50 पैशांपासून 5 रुपये किलोला. मग याचा संताप कुठेतरी आम्ही रस्त्यावरती उतरून मांडवतो. पण प्रशासन इतकं घाबरलंय, कारण सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये इतका प्रचंड राग आहे, कांदा उत्पादकांच्या मनामध्ये इतका प्रचंड राग आहे. तो राग कुठेतरी बाहेर काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. कॉक्रोचचं मास्क घेऊन ते यांनी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आणि लगेच छिनून घेण्याचा प्रयत्न केला. या काय युवकासाठी 100 पोलीस या ठिकाणी जमलेले आहेत. ते साहेब नेमकी काय म्हणत होते, तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? त्यामुळे अजिबात चालणार नाहीये, तुम्ही कायसाठी आलात? हेच करायला आलो. आम्ही या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही त्यांना सांगितलं नाही का, आम्ही एक शेतकरी आहोत, तरुणांना सरकार जर कॉक्रोच म्हणते त्याचा निषेध करण्यासाठी आलोय, मग साहेबांनी तुम्हाला काय सहकार्य केलं नाही का? या साहेबांची त्यामध्ये काही चुकी दिसत नाही. त्यांना वरून त्या पद्धतीचे ऑर्डर आलेले असावेत. सरकारचा दबाव इतका आहे. मी सरकार म्हणतोय, मी प्रशासनाला यात दोषी पकडत नाही. सरकारचा एवढा मोठा दबाव दिसतोय का थोडं सुद्धा सर्वसामान्यांचे आवाज बाहेर पडला का तो दाबून टाकण्याचा प्रयत्न या सरकारचा दिसतो. या ठिकाणी जो तरुण सहकारी आहे त्याने कॉक्रोचचा मास्क घातला होता आणि तो कॉक्रोचचा मास्क घालून या ठिकाणी गळ्यामध्ये कांद्याची माळ घातलेली आणि अक्षरशः तो नगर जिल्ह्यातून या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे नाशिक हायवे बंद करण्यासाठी या ठिकाणी नंदी चौकात आलेले आहेत. परंतु पोलीस माध्यमांच्या वतीनं त्यांना मास्क काढण्यासाठी बळजबरी करून त्यांच्याकडून तो मास्क हिसकावून घेतलेला आहे.